विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। काल पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं की अश्वत्थर नागराजाने महादेवाला प्रसन्न करून घेतलेला आहे। अशा प्रकारे भावयुक्त गायनाने व स्तुतीने आशुतोष भगवान प्रसन्न होऊन अश्वत्थर नागास वर मागण्यास सांगितले। अश्वत्थराने भगवान शंकरांना प्रणिपात केला व म्हणाला, हे भूतभावन शंकरा, कुवलयाश्वाची पत्नी मदालसा पती वियोगाने मृत झाली, ती तशीच माझी कन्या रूपाने पुन्हा प्रगट व्हावी। तिला पूर्वजन्माचे सर्व स्मरण असावे, तिचे रूप व कांती पूर्वीप्रमाणेच असावी, आत्मज्ञानी योग विज्ञानाची जननी व्हावी। श्री महादेव म्हणाले, नागराज, मदालसेचे श्राद्धाचे दिवशी तर्पणात दिलेल्या मध्यम पिंडास शुद्ध चित्ताने मनात हीच भावना ठेवून भक्षण करा, तेने करून तुमची इच्छा पूर्ण होईल। श्री महादेवास वंदन करून अश्वत्थर पाताळात गेला व श्री शंकराने सांगितल्याप्रमाणे मनोरथ स्मरणात घेऊन तर्पण करू लागला। त्यावेळी श्वासासहित मध्यम फणीतून सुंदर मदालसा पूर्ववत प्रगट झाली। नागराजाने तिला अंतपुरात नाग स्त्रियांच्या सहवासात नेले। इकडे नागराजाचे पुत्र नेहमी भूलोकात ऋतुध्वजाकडे जात असत। नागराज म्हणाले, अरे बाळांनो, तुमचा मित्र ऋतुध्वज यास मजकडे घेऊन या, बरेच दिवसापासून त्याला भेटण्याची इच्छा आहे। तुमच्या या सन्मित्रास पहावे असा पित्याचा संदेश ऐकून घेऊन नागपुत्रांनी अति हर्षाने राजगृही आपल्या मित्रास सांगितले। तो निरोप ऐकून सरळ मनाचा राजपुत्र मित्रांच्या पित्याच्या दर्शनास निघाला। नागपुत्रासहित नगराबाहेर पुण्य सलील गोमतीच्या तीरावर आले। नागपुत्र पाण्याच्या मध्यभागी जाऊ लागले। राजपुत्रास वाटले नदीच्या पलीकडे यांचे घर असेल। तोच नागकुमारांनी त्याला ओढून पाताळात नेले। आपले दोन्ही मित्र स्वस्तिक चिन्हांकित सुंदर नामकुमार वेशात पाहिले। नागकुमाराच्या वेशात त्यांनी पाहिलं, त्याची फणी मणियुक्त दैदिप्यमान होती। हे सर्व पाहून ऋतुध्वज आश्चर्यचकित होऊन पाताळातील शोभा पाहत पाहत राजमहालात गेला। अनेक रत्नमण्यांनी युक्त सुवर्ण सिंहासनारूढ नागराजाचे दर्शन घेतले। नागराजाने त्याला प्रेमाने आलिंगन देऊन सर्व अभ्युदय हो हा आशीर्वाद दिला, तुमचं कल्याण हो असा आशीर्वाद दिला। त्याचे स्वागत केले आणि त्याची मनोकामना काय आहे असे विचारले। राजपुत्र विनयाने म्हणाला, भगवन, आपल्या प्रसादाने माझ्या पित्याच्या राज्यात सर्व समृद्धी आहे। पित्याच्या बाहुछत्र छायेत जो राहतो तोच सुखी असतो। येथे येऊन आपल्या चरण स्पर्शाने माझे सर्व मंगलमय झाले। नागपुत्र पित्यास म्हणतात, बाबा, राजपुत्र आपली परम प्रिय पत्नी मदालसा हिला पाहू इच्छितात। नागराजाने मदालसेला ऋतुध्वजाच्या हाती देऊन श्री शंकराच्या प्रसादाने मदालसेचे पुनरावतरण झालेली सर्व हकीकत सांगितली। हा सर्व वृत्तांत ऐकून राजकुमाराने आपली पत्नी मदालसा हिचा स्वीकार केला व नागराजाची आज्ञा घेऊन अत्यानंदाने तिच्यासह नगरात परत आला। माता पित्यास वंदन करून पाताळ लोकात घडलेली विस्मयजनक घटना सांगितली।
पूर्ववत मदालसा आपणास परत मिळाली. सती गेलेली आपली स्नुषा आपणास पुन्हा भेटेल याची कल्पना स्वप्नात देखील राजा राणीने केली नसेल. आपली सुनबाई आपल्याला परत मिळेल अशी कल्पना सुद्धा राजा राणीनं केलेली नव्हती. आनंदाने पुलकित झालेले अति आश्चर्य अत्यानंदाचे कल्लोळ अंत सागरात उसळत राहिले. आजपर्यंत कोणी अशी अलौकिक भेट घडवून आणली नव्हती आणि पुढेही हे घडण्यासारखे नाही. ती मृत्युंजय भगवान शंकराच्या कृपेने व नागराजाच्या अपरिमित प्रयत्नाने घडले. पूर्ववत मदालसा प्राप्त झालेली पाहून सर्वजण नागराजाची स्तुती करू लागले. तो नागराज धन्य होय, जेथून कधी कोणी परत येत नाही अशा ठिकाणाहून मदालसा परत आली आणि राजगृह सारे नगर आनंदाने न्हावून निघाले. याचकांसाठी खजिन्याची दारे सताड उघडली, सर्वांना तृप्त केले. अशी अलौकिक कथा घडली. ती कथा कोणी ऐकली नव्हती आणि विस्कटलेला ऋतुध्वजाचा संसार पुन्हा बहरू लागला. मदालसेला पहिला पुत्र झाला. हत्तीवरून साखर वाटली. साऱ्या नगरीने या नवजाताचे आनंदोत्सवाने स्वागत आरंभिले. राजाने या मुलाचे नाव विक्रांत ठेवले. साऱ्या राजपरिवारात हे नाव एकदम पसंत पडले. पण मदालसेच्या मुखावर एक आगळे हसू फुटले आणि रडणाऱ्या मुलाला तिने मांडीवर घेतले आणि त्याला उगी करण्यासाठी ती गाऊ लागली. आत्मज्ञानाची अंगाई. तर ही योगिनी आपल्या तान्हुल्याला दुधाच्या घोटा बरोबर ब्रह्मबोधामृत पाजू लागली. अंगाई गीतातून अद्वैत बोध देऊ लागली आणि ते निष्पाप निर्विकारी बालमन हा सारा बोध ठसवून घेऊ लागला. वाढत्या वयाबरोबर अधिक सूक्ष्म बोधामृताचा वर्षाव झाल्यामुळे विक्रांताचे मन विरागी बनले. मदालसा राणीच्या दुसऱ्या मुलाचे नाव सुबाहू ठेवले. तेव्हा सुद्धा मदालसा हेतुपूर्वक हसली. तिसऱ्या मुलाचे नाव शत्रुमर्दन ठेवले. तेव्हा सुद्धा मदालसा हसली. या तीनही मुलांना तिने तोच आत्मबोध केला. तू देह नाहीस, तू मनही नाहीस, तू कर्म करता नाहीस, तू सुखदुःख भोगता नाहीस, तुला जन्म मृत्यू नाही, तू असंग अज अमर असे आत्मतत्व आहेस. मदालसेच्या अंगाईने तिच्या तिन्ही मुलांच्या मनोरचनेला आत्मज्ञानाचा घाट बांधला गेला. तीन आणि तिन्ही मुले विरक्त झाली. चौथा एक पुत्र झालेला आहे. राजभोगात त्याचे मन रमले नाही. ती ध्यानात मग्न राहू लागली. मुलांची ही वृत्ती पाहून ऋतुध्वजाने पुत्रांना विचारले, बाळांनो, तुम्ही राजघराण्यात जन्मला. क्षत्रिय योचित मनोरंजनात मी तुम्हाला कधीच पाहिले नाही. कारण क्षत्रियाचे मुलं म्हणजे त्यांनी खेळायला पाहिजे, घोडेस्वार. परंतु हे असं काहीच खेळत नाहीत बाळ. क्षत्रियोचित मनोरंजनात मी तुम्हाला कधीच पाहिले नाही. तुमची अंतरंग अशी काही वेगळ्याच आनंदात तल्लीन झालेली असावीत असे मला तुमच्या मुद्रेवर स्पष्ट दिसते. त्यावर विक्रांत बोलला. त्यावर पहिला पुत्र विक्रांत बोलला. काय बोलला? बाबा, आमच्या मातेने आम्हास काही अलौकिक बोधामृताची गुटिका आमच्या कानात भरली. त्यामुळे या भौतिक आणि विषयात आमचे मन रमत नाही. अंतरंग ब्रह्मानंदाचा आम्ही निमग्न असतो. पुढे मदालसाला चौथा मुलगा झाला. तेव्हा राजा ऋतुध्वज म्हणाला, देवी, मी तिन्ही वेळा पाहिले. मुलाचे नामकरणाचे वेळी तू काही वेगळीच हसतेस. तुला मी ठेवलेली नावे आवडत नाहीत का? महाराज, तो खरा नामातीत आहे. जो पुत्र आहे ना नवजात, तो नामातीत आहे. उपजली या पिंडासी, नाव नाही तयापासी. ठेविलेनी नावेसी ओ देतोठी. त्याचं नाव ठेवलं की मला हसू येतं, मदालसा म्हणाली.
ऋतुध्वजाने यावर अर्थपूर्ण प्रतिवाद केला. नामातीत बालकाचं नाव ठेवल्याशिवाय कसं बरं चालेल? ऋतुध्वज सांगतो मदालसाला, आता या चौथ्या मुलाचे नाव तुझ्या विचाराने कसे ठेवायचे तसे ठेव. महाराज, आपली आज्ञा म्हणून मानते. आता याचे नाव अलर्क ठेवू. हा मुलगा खूप बुद्धिमान आणि धर्मज्ञ होईल. मदालसा नम्रतेने उत्तरली. अलर्क हे नाव ऐकून ऋतुध्वज मोठमोठ्यानं हसला. काय अर्थ आहे या नावाला? विक्रांत, सुबाहू, शत्रुमर्दन या क्षत्रियोचित नावाला तू हसलीस. तुझ्या पसंतीचे हे नाव निरर्थक आहे. महाराज, नाव ठेवणे हा एक शुद्ध व्यवहार आहे. व्यवहार चालवण्यासाठी कोणतेही नाव चालेल. अंतर्यामीचा या नावाशी काही संबंध नाही. अंतर्यामी आत्म्याशी या नावाचा काही संबंध नाही. पहिल्या मुलाचं नामाभिधान विक्रांत असे केले. क्रांती म्हणजे गमन किंवा बदल. आत्मा सर्वव्यापक आहे. त्यात गती किंवा बदल काय होणार? दुसरे नाव सुबाहू, जो निराकार आहे, तो सुंदर हाताचा आहे असे विसंगत विधान होते ना. शत्रुमर्दन हेही नाव असेच फसवे आहे. एकमेवाद्वितीय आत्मा असताना शत्रू कोण आणि त्याचे मर्दन करणारा कोण? मदालसा आत्मबोधावर स्थिर होती. या महाज्ञानापुढे राजा काय बोलणार? चौथ्या मुलालाही मदालसा आत्मज्ञानाचे गीत गाऊ लागली. आता मात्र राजाला राहावेना. तो मदालसेला म्हणाला, प्रिये, आता तरी ब्रह्मविद्या देऊन विरक्त बनवू नकोस. राज्याला वारस पाहिजे. तर सगळेच मुक्त झाल्यावर राज्य कोण करेल? याला प्रवृत्ती धर्माचा उपदेश कर. त्याला चांगलं राज्य सांभाळता आलं पाहिजे. मदालसेनं ते जाणलं व त्याच्या ठिकाणी खरे क्षत्रियत्व जागविण्याचा तिनं प्रयत्न केला आणि त्या बाळाला राजनीतीचे धडे दिले. धन्योऽसि रेयो वसुधाम शत्रु रेकश्चिरं पालयितासि पुत्र तत्पालनादस्तु सुखोपभोगो धर्मात् फलं प्राप्स्यसि चामरत्वम् धरामरान् पर्वसु तर्पयेथा समीहितं बन्धुषु पूरयेथा हितं परस्मैरधिचिन्तयेथा मनः परस्त्रीषु निवर्तयेथा सदा मुरारिं हृदिचिन्तयेथा स्तद्ध्यानतोऽन्तषडरिञ्जयेथा मायाप्रबोधेन निवारयेथा हृदयनित्यतामेव विचिन्तयेथा राज्यं कुर्वन्न सुहृदो नन्दयेथा साधून् रक्षतात यज्ञैर्यजेथा द्रष्टान निविघ्नन् वैरिणश्चाजिमध्ये गौरविप्रार्थे वत्स मृत्युं व्रजेथा. 4 श्लोकामध्ये मदालसा मातेनं बाळाला राजनीती याचे पाठ दिले. पुत्रा, तू धन्य आहेस. तू शत्रुरहित हो. तू एक राजा म्हणून पृथ्वीवर चिरकाल राज्य कर. धर्मनिष्ठ आचरणानेच तुला देवस्थ प्राप्त होईल. पर्वकाळी ब्राह्मणांना भोजन दे. बांधवांची इच्छा पूर्ण कर. हृदयात दुसऱ्यांच्या भल्याची बुद्धी ठेव. परस्त्रीकडे तुझे मन कधीही जाऊ देऊ नकोस. मनात नेहमी भगवान विष्णूचे चिंतन कर. त्यांच्या ध्यानानं काम क्रोधांना तू जिंक. ज्ञानबोधानं मायेचे निवारण कर. जगताचे अनित्याचे चिंतन कर. हे बाळा, राज्य करीत असता आपल्या सुरधांना नेहमी प्रसन्न ठेव. साधू पुरुषाचे रक्षण कर. यज्ञ भगवंताचे स्मरणात राहा. दुष्टांचा संहार कर. गो ब्राह्मणांच्या रक्षणासाठी प्राण ओवाळून टाक. अनेक प्रकारे अलर्काला मदालसेने उपदेश केला. वर्णाश्रम धर्माचा
गृहस्थ धर्माचा राजधर्माचाही काटेकोर उपदेश केला. मूर्खाची संगत कशी टाळावी, दूषित अन्न जळाचा त्याग करावा, झोप वेळेवर घ्यावी, राजाने 7 व्यसनांचा त्याग करावा. कटू बोलणे, कठोर दंड देणे, धनाचा अपव्यय करणे, स्त्रियावर आसक्ती करणे, शिकार खेळण्यास व्यर्थ समय घालवणे, जुगार खेळणे, भोजन किती व केव्हा घ्यावे यापासून राजनीतीपर्यंत सर्व व्यवहार बोध सांगत असताही ती भगवत सत्तेला विसरत नाही. या उपदेशानं अलर्क सर्व विषयात जागता झाला. त्यानं उत्तम प्रकारे राज्य केले. राज्यासकट तो अत्यंत योग्य प्रकारे सांभाळत आहे हे पाहून ऋतुध्वज आणि मदालसा वानप्रस्थाश्रमी झाले. म्हणजे आता ऋतुध्वज राजा आणि मदालसा राणीनं संन्यास घेतलेला आहे, वनात गेलेले आहे. मानवी जीवनाचे सार्थक आत्मज्ञानातच आहे. 3 पुत्रांना आपण या मार्गावर चालवायला लावलं तर चौथ्याला या कल्याण पथापासून दूर ठेवणं त्या ज्ञानी मातेला कसे आवडेल. वनात निघताना मदालसेनं अलर्काच्या हातात एक अंगठी ठेवली व शांतपणे म्हणाली, पुत्रा, राजधर्माचं पालन करीत असता काही महासंकट आले, खूप दुःख झाले, तेव्हा या अंगठीच्या आतील उपदेश पत्र वाच. रेशमी वस्त्रावर लिहिलेला उपदेश तुला योग्य मार्ग दाखवील. ममतेत सापडलेला पुरुष दुःखाचा केंद्रबिंदू असतो आणि ही अनासक्त ज्ञानी माता ऋतुध्वजाबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली. आता या 4 मुलांमध्ये जे बंधुप्रेम आहे ते इथं सांगतात. खरे बंधुप्रेम. अलर्काचे 3 मोठे बंधू विरक्त होऊन वनात भ्रमण करीत होते. आता अलर्क सर्वस्वी राजा झाला. आईच्या उपदेशाप्रमाणे त्यानं प्रजेचं न्यायानं पालन केलं. प्रजा प्रसन्न होती. राज्य करताना अलर्क इतका आसक्त होऊन गेला, ती किती वर्षे उलटली याचे त्याला भान राहिले नाही. राज्यभोगात तो अखंड बुडून गेला. आत्मज्ञान हेच सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य आहे हा सुविचार तो पूर्णपणे विसरला. राजविलासात त्याचं मन रमणं त्याच्या ज्येष्ठ भ्रात्याला कसं रुचावं. आपल्या महाज्ञानी मातेचं विचारधन याही पुत्रापर्यंत पोहोचले पाहिजे. भवसागरी तो इतका बुडत असता आपण नुसतं पाहत बसणं योग्य नाही. ही भावाला भावाप्रती लागलेली प्रीती, प्रेम, तळमळ. सुबाहूने काशी राजाशी संधान बांधलं म्हणजे हट्ट्या केला. काशी राजाने आपल्या प्रचंड सैन्यासह अलर्कावर आक्रमण केलं. अलर्काचा सर्वांगाने पराभव झाला. या आकस्मिक अपयशाने त्याचे चित्त व्याकुळ झाले. या व्याकुळ अवस्थेत मातेनं दिलेल्या अंगठीचे स्मरण झाले. अंगठीमधील उपदेश पत्र काढून वाचलं. त्याने स्नान केले. आधी अलर्काने स्नान केले, ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करविलं आणि अंगठीमधील उपदेश पत्र काढून वाचलं. त्यात एक महान संदेश होता. वाचन चालू असता त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. व्याकुळता पार धुवून गेली. मन आनंदून उठलं. पत्रात होतं, संगम सर्वात्मना त्याज्य सच्चित्यक्तुन शक्यते ससद्भी सह कर्तव्या सताम संगो हि भेषजम. कामा सर्वात्मना हेतो हातु छिच्छक्तेन सहा मुनुजां प्रति तत्कार्यं सैव तस्यापि भेषजम. याचा अर्थ सांगतात, सर्व प्रकारच्या आसक्तीचा सर्वस्वी त्याग करावा. सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करावा. तो करता येत नसेल तर सत्पुरुषांचा संग करावा. कारण सत्संग हा त्यावर एकमेव औषध आहे. इच्छा सर्वथा सोडून द्याव्यात. जर इच्छा सुटत नसतील तर मुमुक्षा म्हणजे मोक्षेच्या इच्छा सर्व कामना संपवणारी आहे.
मोक्षाची इच्छा सर्व कामना संपवणारी आहे. एकदा दोनदा तीनदा नव्हे, पुन्हा पुन्हा हा उपदेश अलर्काने ज्ञानी मातेचे या सुपुत्राला एकदम मार्ग मिळाला. सद्गुरू शरण तुला मी आलो. आता सद्गुरूला शरण जातात. अतीव आर्त मनाने तो परम गुरु श्री दत्तात्रेयांना शरण गेला. अलर्क दत्तात्रेयांना शरण आले. मनोभावे पूजा करून साष्टांग प्रणिपात केला व तो गुरुदेवांना म्हणाला, प्रभो, आपण शरणार्थी यांना आश्रय देणारे आहात. मी भोगात अत्यंत आसक्त व दुःखाने व्याकुळ झालेलो आहे. माझे दुःख आपण दूर करा. श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी अलर्काकडे निरखून पाहिले. या महाज्ञानी मदालसेच्या गर्भातील हे रत्न आहे हे जाणलं आणि हसून म्हणाले, राजन, मी तुझे दुःख आत्ताच दूर करतो, पण विवेकानं खरं सांग, तुला दुःख कशामुळे झालं? थोडा वेळ विचार करून अलर्क म्हणाला, या शरीराचे मोठे बंधू राज्य घेण्याची इच्छा करतात. शरीर पंचभूताचे असून गुण गुणात प्रवृत्त होतात. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे आपल्या स्वभावानुसार वर्तत असतात. त्यात माझे काय आहे? हाड, मांस, नाडीच्या विभागातही माझा संपर्क नाही. आत्मा निर्लेप असून मला दुःख का होते? असे जसे घागर, कळशी, कमंडलूतील आकाश एकच, फक्त पात्र भेदाने वेगळे भासतात. आकाश, कमंडलूतलं आकाश वेगळं भासतं. त्याप्रमाणे सुबाहू, काशीराज व मी वेगवेगळ्या शरीरात असून एकच आहोत. अलर्कला सुद्धा हे ज्ञान होतं. मनुष्याच्या बुद्धीत ज्या ज्या वस्तूबद्दल आसक्ती होते तेथेच दुःख निर्माण होते. तात्पर्य, भौतिक भोगात ममतेची आसक्तीच सुख दुःखाला कारणीभूत होते. अलर्काचे भाषण ऐकून श्री दत्तात्रेय म्हणाले, हे नरश्रेष्ठा, वास्तविक ममता दुःखाला कारण व ममतेचा अभाव हा सुखाला कारण आहे. दुःखाचं कारण शोधण्यात तुला उत्तम ज्ञान झालं व कल्पित ममतेला कापसाप्रमाणे उडवून दिलं. अलर्क म्हणाला, श्री गुरु, आपल्या कृपेने जड चैतन्याचे ज्ञान झाले, परंतु माझे मन विषयात गुंतलेले असून मी या प्रकृतीच्या बंधनातून कसा सुटेल? कोणत्या साधनाने मी सर्वात्मक भाव प्राप्त करू, जेणेकरून सनातन ब्रह्मास ऐक्यता होईल? प्रभो, आपल्या चरणावर मस्तक ठेवून याचना करतो. सद्गुरूंचा सहवास मानवाला परम लाभकारी आहे. श्री दत्तात्रेय पुढे म्हणाले, आत्मज्ञानाने मुक्ती मिळते. मोक्षेच्छू साधकाने निग्रहाने ममतेचा त्याग करावा. सारासार विचाराने वैराग्य प्राप्त होते. सद्गुरूंच्या उपदेशाने ज्ञान होते. जेथे राहील ते घर, ज्या योगे जीवन जगेल ते भोजन, ज्याने मोक्ष मिळेल ते ज्ञान, त्याशिवाय सर्व काही अज्ञान आहे. नित्य कर्म निष्काम भावनेने करीत असता मनाचे दोष दूर होतात. नंतर राजा अलर्काने अत्रिनंदन दत्तात्रेयांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि विनम्र भावाने म्हणाला, सद्गुरो, बंधू सुबाहू व काशीराज हे माझे उपकारीच समजावे. त्यांच्या आक्रमणामुळे मला आपल्या चरणाचे दर्शन झाले. खरोखर माझ्या भाग्याला कारण शत्रूपासून पराभूत होऊन आपला संग लाभला. आपल्या उपदेशाने माझे अज्ञान नाहीसे होऊन विवेकाचे डोळे उघडले. आता मी असा प्रयत्न करीन जेणेकरून संसार दुःखातून मुक्त होईल. आपल्या आज्ञेनुसार मी अहंता ममतेचा त्याग करीन, जे महान संकटाचे मूळ आहे. आपण माझे ज्ञानदाते आहात. आपणास शतशः नमस्कार असो. आता अलर्क दत्तात्रेयांचा उपदेश घेऊन आपला अनुभव सांगतो. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. श्री दत्तात्रेय म्हणाले, हे राजेंद्र, तुझे कल्याण असो.
नंतर अलर्क शीघ्र गतीने काशीराज व सुबाहू जेथे होते तेथे जाऊन त्यांना म्हणाला, राज्याची इच्छा बाळगणारे आपण माझे राज्य आनंदाने घ्यावे. राजन, श्रीगुरूंच्या बोधाने मला ज्ञान झाले. सर्व इंद्रियांना जिंकून मन परब्रह्मात लावावं. अशा प्रकारे मनास तेज करणं हाच सर्वश्रेष्ठ विजय आहे. लहानग्याचं संभाषण ऐकून सुबाहूने अति आनंदाने अलर्काचे अभिनंदन केले व तो काशीराजास म्हणाला, राजा, माझं काम झालं, आपण सुखी राहावं. मी माझ्या स्वस्थानी जातो. कारण सुबाहूचं मनोगत होतं की आपल्या भावाला सुद्धा हे ब्रह्मज्ञान व्हावं. आश्चर्यचकित होऊन काशीराजाने सरळ सरळ प्रश्न केला, दोघांना राज्य नको होतं तर हा हल्ला कशासाठी केला? हा हल्ला कशासाठी केला? सुबाहूने यावर आपल्या ज्ञानी मातेचं चरित्र काशीराजास सांगितलं. बालपणीच सर्व बालकांच्या मनावर ठसलेला उपदेश काशीराजाच्या कानावर घातला. प्रत्येक राजाने काही काळ राजकर्तव्य केल्यानंतर मी कोण आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. सार आयुष्य राजकार्यात व्यतीत केलं तर राजकर्माच्याच कर्मबंधाने दुःखाच्या राशीत पदरात पडतील. दुःखाच्याच राशी पदरात पडणार ना मग. आणि ज्या परमज्ञानासाठी हा नरदेह ईश्वराने कृपावंत होऊन दिला त्या देहाने ज्ञानाकडे पाठ फिरवावी. मदालसेच्या उदरात राहून तिचं स्तनपान करून पुन्हा जन्म मरणाच्या मार्गाला जाऊ नये. हे नरेंद्र, अलर्क हा शरीराचा संबंधी असून त्याच्याशी भाऊ ही कल्पना झालेली आहे. जो मनुष्य आपले स्वजन बांधव कष्टात पडलेले असता त्यांची उपेक्षा करतो त्याचे जीवन व्यर्थ आहे. म्हणून आपण एकमेकाला परमार्थामध्ये सहकार्य करून घ्यावं. कारण हेच मनुष्य देहाचं सार्थक आहे. नाते अशा पद्धतीनं पूर्ण केलेले आहेत. म्हणून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंध. त्याचे जीवन व्यर्थ आहे. राजन, तुझ्या साह्याने माझे महान कार्य सिद्ध झाले. तुझे कल्याण असो. तू पण या मोहापासून अलिप्त असावे. काशीराज म्हणाला, हे महात्मन, अलर्कावर आपण फार मोठा उपकार केलात. तसं माझ्याही हिताचा मार्ग आपण मला सांगा. सत्पुरुषांचा समागम कल्याणदायी असतो. सुबाहू म्हणाले, हे राजन, धर्म अर्थ काम तुम्हाला प्राप्तच आहेत. आता राहिलेला मोक्षाचा मार्ग एकाग्र चित्ताने ऐकावा. श्रवण मनन निधी ध्यासनाने आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करा. आत्मा वारे श्रोतव्य द्रष्टव्य मंतव्यो निधी ध्यासितव्यो. मैत्रे यात्मनी खल्वरे द्रष्टे श्रुते मते विज्ञातम इदत्र. हे माझे व मी हा भाव अंतकरणातून काढून टाका. विचार करण्याचा विषय हा बाह्य धर्म आहे. अहम ही संज्ञा कोणाची, खरा मी कोण हे समजणं हेच ज्ञान आहे. भौतिक वस्तूच्या ठिकाणी सत्य मानणं हे अज्ञान आहे. मी सर्वत्र व्यापक आत्मा आहे या स्वरूपात राहावे. काशी राजास आत्म्याची ओळख करून देऊन सुबाहू सारं झटकून निघाला. सुबाहूच्या पाठोपाठ त्याच्या अनुजाची पावले पडली. नंतर काशीराजानेही तपोवनाची वाट धरली. तिथे काही काळ राहून निर्द्वंद्व व अपरिग्रही होऊन अनुपम्य योग संपत्ती प्राप्त करून ब्रह्मपदी लीन झाले. ती ज्ञानी माता आणि तिचे सुपुत्र धन्य होय. या पद्धतीने इथे श्री मदालसा चरित्र पूर्ण झालेलं आहे. आणि या मदालसा चरित्रातून मानव देहाला एक शिकवण दिलेली आहे की आत्मज्ञान हे मानवी जीवनाचं श्रेष्ठ लक्ष्य आहे. आणि या जीवनामध्ये त्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतल्यानंतर आपल्याला झालेले जे ज्ञान आहे ते आपण आपल्या नातवांना सुद्धा लक्षात आणून द्यावं. कारण हे मनुष्य देहातले नाते पूर्णत्वाला नेणारी एकच अशी घटना आहे आणि ती म्हणजे आत्मज्ञानाची प्रशंसा, आत्मज्ञानाचं अनुमोदन करणं.
कारण हेच ज्ञान मातानं पुत्रांना दिलेलं आहे. आणि उद्दालक मुनी आपल्या पत्नी मैत्रीला सांगतात, आत्मानस्तु कामायम सर्वं प्रियं भवती. अशा पद्धतीनं या चरित्राचं आपण गुणगान करावं, तेच ऐकावं. आणि प्रत्येक आईनं आपल्या बाळाला हे अंगाई गीत गाऊन आत्मज्ञानाचं कथामृत पाजावं. हा संदेश या चरित्रातून आपल्या मानव जातीला दिलेला आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान